आमचे बाबा कुठेतरी प्रवासाला देवाला गेलेले आणि रस्त्यात खूप उलट्या झाल्या, रक्त पडलं, उलट्यांमधनं संडासही झाली, त्याच्यातनंही रक्त पडलं, बीपी कमी झाला, फिट्स आले आणि अशा परिस्थितीत त्यांना आमच्याकडे आणून ऍडमिट केलं. सगळी हिस्ट्री घेतली तर बाबा खूप वर्षांपासून दारू पित होते आणि ज्याच्या कारणाने आम्हाला असं सस्पेक्ट होतं की आत बिघडलंय सगळं चित्र. मग सगळं तपासणी केल्या, एंडोस्कोपी झाली, सगळं झाल्यानंतर बाबांना सांगितलं आम्ही की बाबा हे सगळं दारूमुळे झालं. बाबा म्हणले तुझं वय काय? मी म्हणलं बाबा माझं एवढं एवढं वय आहे. म्हणले तुझ्या वया एवढी वर्ष मी दारू पितोय पण असं कधीच झालं नाही. आता का झालं माहितीये का? मी म्हणलं का झालं? मला म्हणले दारू चांगली भेटेना झाली, सगळी नकली दारू आहे, सगळी भेसळयुक्त दारू आहे. चवीनेच मला कळतंय एवढे वर्ष मी दारू पितोय, हे मागच्या 2-3 वर्षांची दारू पिली आहे ना, नालायक झालेत लोक, नकली दारू विकायला लागलेत आणि त्याच्यामुळेच मला त्रास झाले. म्हणलं मग बाबा आता करायचं काय? दारू तर बंद करावं लागते. करावंच लागते म्हणले. कुणावर विश्वास ठेवायचा? कुठली दारू असली आणि कुठली दारू नकली आपल्याला कसं कळणार? आता माझा विश्वास उडाला म्हणले ह्याच्यावरचा, आता इथून पुढे मी दारूचा थेंबही पिणार नाही. माझ्या तब्येतीमुळे नाही, ती दारू खराब असल्यामुळं. म्हणलं कारण कुठलंही असू देत, दारू बंद होणं गरजेचं आहे. आणि पूर्ण वॉर्डमध्ये सगळे लोक बाबांचं ते भाषण ऐकून हसत होते. मलाही वाटलं की आता जे लोक या क्षेत्रामध्ये आहेत त्यांना जास्त माहिती असेल की ओरिजिनल दारू, भेसळयुक्त दारू ह्याच्यामध्ये काय आहे आणि किती त्याच्याने नुकसान होऊ शकतं. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने सावधान राहणं गरजेचं आहे. व्यसन हे करूच नये आणि असं ह्या बाबांसारखं पॉझिटिव्ह विचारांनी जगत असाल तर मला वाटतं 80-90 वर्ष माणूस काढेलच नक्कीच.